नमस्कार. प्रिपरेशन फॉर करिअर्स या आपल्या चॅनेलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. मापन, मेजरमेंट हा शब्द आपण दैनंदिन जीवनात अनेक वेळा वापरतो, पण त्याचा नेमका अर्थ आपल्याला माहीत नसतो. शैक्षणिक क्षेत्रातही मापन हा शब्द अनेक वेळा वापरला जातो. या व्हिडिओतून आपण मापन या शब्दाचा अर्थ व व्याख्या समजून घेणार आहोत. तरीही महत्त्वपूर्ण माहिती तुम्हाला होण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतील माहिती तुम्हाला उपयुक्त वाटल्यास या व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. मापनाच्या तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्यांचा आढावा आपण घेणार आहोत. पहिली व्याख्या स्टीव्हन्स यांनी केलेली आहे. त्यांच्या मते नियमाला अनुसरून वस्तू किंवा घटनांची संख्या निश्चित करणे म्हणजे मापन. मापन करताना आपण काही ठराविक नियम, रूल्स वापरतो आणि त्या नियमानुसार बाबींना किंवा गोष्टींना संख्या देतो. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याच्या उंचीचे मापन करताना मीटर स्केल वापरून उंची 150 सेंटीमीटर, 160 सेंटीमीटर, 175 सेंटीमीटर अशी नोंद करतो. दुसरी व्याख्या स्टीफेन्स यांनी केलेली आहे. त्यांच्या मतानुसार मापन म्हणजे अस्तित्वात असलेल्या वस्तूंची संख्या नियमानुसार निश्चित करणे. आपण जे काही वास्तवात आहे, जसे की विद्यार्थ्याचे गुण, उंची, वजन, त्याला नियमानुसार संख्यात्मक रूप देतो. उदाहरणार्थ, परीक्षेत मिळालेले गुण 100 पैकी 75, 100 पैकी 60 असे गुण देतो. तिसरी व्याख्या गिलफोर्ड यांनी केलेली आहे. त्यांच्या मतानुसार व्यक्तीमधील गुणवैशिष्ट्यांच्या प्रमाणाचे संख्यात्मक वर्णन करण्याची प्रक्रिया म्हणजे मापन. व्यक्तीची बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व, आवड-निवड यासारख्या गुणांचे प्रमाण संख्येत व्यक्त करता येते. उदाहरणार्थ, IQ टेस्टमध्ये एखाद्या विद्यार्थ्याचा बुद्धिगुणांक 110 किंवा 120 असा आपण मोजतो. शिक्षणशास्त्र शब्दकोशानुसार मापनाची व्याख्या अशी आहे: निश्चित नियम व कार्यपद्धतीनुसार गुणधर्मांची संख्या निश्चित करून त्यावरून त्या गुणधर्माचा दर्जा ठरवणे म्हणजे मापन. एखाद्या गुणधर्माचे मापन करून त्याला दर्जा म्हणजेच लेवल ठरवली जाते. उदाहरणार्थ, विद्यार्थ्याच्या लेखन कौशल्याला A-B-C ग्रेड देणे किंवा 1 ते 5 स्केलवर मोजणे. वरील सर्व व्याख्यांवरून सारांशात्मक व्याख्या ह्याप्रमाणे करता येईल: मापन म्हणजे नियम, निश्चित व कार्यपद्धतीच्या आधारे वस्तू, घटना किंवा व्यक्तीच्या गुणधर्माचे परिमाण ठरवून त्यांना संख्यात्मक स्वरूप देण्याची प्रक्रिया होय. मापन ही अशी प्रक्रिया आहे ज्यात आपण एखाद्या गोष्टीचे प्रमाण म्हणजेच ते किती आहे हे ठरवतो. मापनातून किती या प्रश्नाचे उत्तर मिळते. उदाहरणार्थ, गुण किती, बुद्धिमत्ता किती, समायोजन क्षमता किती अशा प्रकारच्या किती या प्रश्नांची उत्तरं मापनातून मिळतात. या व्हिडिओतून तुम्हाला शैक्षणिक मापनाविषयी उपयुक्त माहिती मिळाली असेल अशी मी आशा व्यक्त करतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.